नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिंदास इंजिनिअरच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी देव सर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचं जे आपलं लेक्चर आहे ते येत्या 28 तारखेसाठी जो मेकॅनिकचा पेपर आहे त्या पेपरमध्ये एक्झॅक्ट तुम्ही कोणत्या चुका करू नये, राईट, आणि कोणता क्वेश्चन सिलेक्ट करावा आणि थेरी एक्झॅक्ट कशी लिहायची या अनुषंगाने आजचं लेक्चर आहे. ओके, तर बघा, तर हेडिंग मी दिली तशी इम्पॉर्टंट फॉर द मेकॅनिक्सला जास्त इम्पॉर्टंट वगैरे काही नसतं, परंतु क्वेश्चन कसा टॅकल करायचा, सॉल्व्ह कसा करायचा, राईट. स्टॅटिक्स मध्ये पण व्हेरिएशन असतं, डायनॅमिक मध्ये पण व्हेरिएशन असतं, परंतु आजचं लेक्चर तुम्ही लास्ट पर्यंत जर बघितलं तर तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. आणि सगळ्यांनी पेपर हा पूर्ण 2.5 तास लिहायचा आहे, राईट. ती एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण मेकॅनिक्सचा टाइम तर पुरत नाही असंही, परंतु तुम्हाला वाटलं की माझी पासिंग निघाली तरीही स्टेपला मार्किंग असते. तुम्ही म्हणजे डायनॅमिकचे काही क्वेश्चन असतील, फॉर्म्युले लिहून या तरी तुम्हाला मार्क भेटणार आहे. ओके, तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्ट थेरी कशी लिहायची. पहिला आपला प्रश्न कोणता राहील, थेरी कशी लिहायची, आणि सेकंड पार्ट की डायनॅमिकचे कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. कारण मुलांना स्टॅटिक समजते की स्टॅटिकमध्ये बीम असतो, लॅमिस थेरम असतं, राईट, परंतु डायनॅमिक्समध्ये तुम्हाला एक्झॅक्ट कोणती प्रिन्सिपल यूज करायची आहे त्या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होतं. ओके, तर मी आज तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक्स देणार आहे, त्या शॉर्ट ट्रिक्स तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. ओके, तर विदाउट वेस्टिंग द टाइम आज आपण चालू करूया की मेकॅनिक्समध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीयेत आणि थेरी कशी लिहायची. ओके, चला. आता माझ्याकडे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत. थेरोटिकल पार्ट हा मोस्टली रिपीट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळा रिपीट झालेला आहे. फक्त लिहायचं कसं आहे, कारण का तुम्हाला 4 आणि 6 म्हणजे 4 मार्कला 6 मार्कला असं येऊन लागतं, म्हणजे न्यूमेरिकल सारखे वेटेज त्यांनी थेरीला देऊन टाकले. ऍक्च्युअली मेकॅनिक्स थेरी नसते, परंतु प्रिव्हियस काही पेपरपासून तुम्हाला थेरी यायला लागलेली आणि एकदम सोपी थेरी आहे, जास्त काही अवघड नसते. ओके, चला, तर मग आपण पहिला प्रश्न बघूया काय असतो. सगळ्या क्वेश्चन पेपरला तोच प्रश्न आहे. एक्सप्लेन द सिंपल रोलर हिंज अँड फिक्स सपोर्ट विथ नंबर ऑफ रिएक्शन डेव्हलप ऍट इच सपोर्ट विथ स्केच. ओके, इक्विलिब्रियमचा पार्ट आहे आपला, युनिट नंबर 3चा. ओके, त्याच्यामध्ये आपण बघू की काय म्हटलं त्यांनी की सिंपल सपोर्ट असेल म्हणजे एक सिंपल सपोर्ट. लेक्चर थोडंसं लेंदी राहील, परंतु ह्या लेक्चरमुळे तुम्हाला 100% बेनिफिट होणार आहे. सिंपल सपोर्ट तुम्हाला काय करायचे, असं नाव लिहायचं सिंपल सपोर्ट, त्याच्यासमोर सिंपल सपोर्ट डायग्राम काढायची अशी. ओके, आणि त्याच्या पुढे नंबर ऑफ रिएक्शन 1 लिहायची आहे. वाटलंच तर मी इथं लिहू शकतात, असं लिहा वाटलंच तर, एकदम सिंपल. इकडे लिहायचं टाइप्स ऑफ सपोर्ट, म्हणजे थेरीला पूर्ण मार्क दिले पाहिजे चेक करणाराने, असं करायचं. टाइप्स ऑफ सपोर्ट इथं लिहायचं FBD, आणि इथं लिहायचं नंबर ऑफ रिएक्शन. ओके, हे काय असं थंब रूल नाही की फिक्स असं द्यायचे, परंतु याच्यामुळे काय झाले क्लॅरिटी येऊन लागते आणि चेक करणार तुम्हाला पूर्ण मार्क देऊन टाकतो. मग टाइप्स ऑफ सपोर्ट काय तुमचा पहिला हा सिंपल सपोर्ट, इथं नाव लिहायचं जे जे विचारलं ते. पहिला कोणता आहे आपला सिंपल सपोर्ट, IMP क्वेश्चन आहे हा. त्याच्यानंतर त्याची FBD म्हणजे डायरेक्टली असं एक रिएक्शन असते, सॉरी हा सिंपल सपोर्ट तुमचा, ज्याला नंबर ऑफ रिएक्शन किती त्याला 1 लिहायची. हा झाला पहिला सपोर्ट. सेकंड सपोर्ट कोणता विचारलाय मला, रोलर. इथे लिहायचं मग रोलर सपोर्ट, रोलर सपोर्ट. ओके, रोलर सपोर्ट तुमचा असा असतो. ओके, किंवा असाही असतो, 2 असतात ते. हा रोलर 2 टाईपचे असतात, असा आणि असा रोलर असतो. याची FBD काढताना कशी काढायची, रोलरला एकच रिएक्शन असते आणि ती सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे या सरफेसला परपेंडिक्युलर असते. FBD काढताना काय करायचं, फक्त हा सरफेस दाखवायचा असा आणि त्याला ही परपेंडिक्युलर रिएक्शन दाखवायची, आणि अगेन इथे रिएक्शन किती लिहायची, एकच. हा झाला रोलर सपोर्ट, एकदम सिंपल आहे. तिसरा दिलाय मला हिंज सपोर्ट. कोण दिलाय, हिंज सपोर्ट. मग हिंज सपोर्ट मध्ये 2 टाईपचे आपण हिंज सपोर्ट दाखवू शकतो. एक असतो आपला असा, ओके, आणि एक असतो असा सिंपल. 2 झाले तुमचे हिंज सपोर्ट. ओके, मग आता हिंज सपोर्ट मध्ये काय करायचं तुम्हाला, परत 2 रिएक्शन येते. हिंजला 2 रिएक्शन, एक व्हर्टिकल असते आणि एक हॉरिझॉन्टल असते. ही हॉरिझॉन्टल आणि ही कोणती, व्हर्टिकल. नाही तर रिएक्शन लिहायच्या 2. झालं 3 सपोर्ट. आणि चौथा जो आहे माझा तो आहे फिक्स सपोर्ट. ओके, तुम्ही ह्या डायग्राम इथं पण काढू शकतात आणि इकडे फक्त FBD काढा तरी चालेल, काही फरक पडत नाही. फिक्स
असा फिक्स सपोर्ट असतो, राईट. फिक्सला 3 रिॲक्शन असतात, एक असते व्हर्टिकल, एक असते हॉरिझॉन्टल आणि एक असतं मोमेंट. म्हणजे किती रिॲक्शन आले? 3. असे तुम्हाला 4 मार्क याला, प्रत्येकाला 1-1 मार्क आहे. ओके. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे. सिम्पली टेबल तयार करायचा, टेबल फॉर्म मध्ये चेक करणार, तुम्हाला डायरेक्टली आउट ऑफ मार्क देऊन टाकेल 4 पैकी 4. डोक्याला ताण तो करणार नाही. ओके. असायला माझा पहिला प्रश्न. सेकंड क्वेश्चन त्यांचं काय बघा, एक्सप्लेन द हाऊ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. म्हणजे युडीएल, युडीएल ला एक्सप्लेन करायचंय आणि युव्हीएल ला एक्सप्लेन करायचंय. युडीएल आणि युव्हीएल ला मला एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याच्या डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. एक्सप्लेन हाऊ युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड अँड युनिफॉर्मली व्हेरिंग लोड इज कन्व्हर्टेड इनटू द पॉइंट लोड. मग सर्वात पहिले काय घ्यायचं, आपण एक डायग्राम अजून करून घ्यायची. पहिले युडीएल घेऊ आपण. ओके. युडीएल आपण 2 फॉर्म मध्ये दाखवू शकतो. मी काय घेतला, एक सिम्पली सपोर्ट बीम घेतला, एक तर असं दाखवा, तुम्हाला एक्झामला हा असा असतो युडीएल. ओके. किंवा तुम्ही याला ऑरला असे दाखवू शकतात. याची इंटेन्सिटी असते W किलो न्यूटन पर मीटर. इथं पण किती आहे, W किलो न्यूटन पर मीटर. ओके. हॅलो. हां. त्याच्यानंतर हा एल स्पॅन आहे, इथं पण तुमचा हा एल स्पॅन आहे. मग आता मला याला कन्वर्ट करायचं कशामध्ये, पॉईंट लोड मध्ये. बघा युडीएलची प्रॉपर्टी काय असते, इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय स्पॅन करायचं, म्हणजे W इंटू एल करायचं. हा झाला पॉईंट लोड. हा काय झाला तुमचा पॉइंट लोड. इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय स्पॅन करायचं. आणि हा जो लोड आहे, आलेला लोड, म्हणजे लोड किती आला आपला, हा W इंटू एल. तो कुठं ऍक्ट करायचा, बीमच्या सेंटरला. म्हणजे बीमचा सेंटर काय येईल तुमचा, एलच्या हाफ किती तुमचं, हा L/2 आणि हा पण येईल तुमचा L/2, राईट. आणि इथं इंटेन्सिटी लिहायची W इंटू एल. बस सिंपल. 3 मार्क आहे तुम्हाला. ओके. सिमिलरली आपण काय करू शकतो, युव्हीएल ला. आता काय घेऊ आपण, युव्हीएल, युव्हीएल युनिफॉर्मली व्हेरिंग लोड घेऊ आपण, युव्हीएल. आता युव्हीएल हा ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये असतो. युव्हीएलचा न्यूमेरिकल तुम्हाला बीम मध्ये येतो बघा. युव्हीएल कोणत्या फॉर्म मध्ये असतो, ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये. असा ज्याची इथे इंटेन्सिटी काय असते 0 आणि इथं असते मॅक्झिमम. इथे इंटेन्सिटी काय असते 0 आणि इकडे काय असते मॅक्झिमम. मग आता हा ट्रायंगल आहे, तर मग ट्रायंगलचा एरिया घ्यायचा त्याला कन्वर्ट करताना. मग इथे लिहायचं पॉईंट लोड कसं करतो आपण, पॉईंट लोडला कन्वर्ट कसं, म्हणजे युव्हीएल ला कसं कन्वर्ट करतो, या ट्रायंगलचा एरिया घ्यायचा. ट्रायंगलचा एरिया काय असतो 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आपला L आणि हाईट कोणती घ्यायची, W मॅक्स. म्हणजे W लिहा फक्त वाटलंच तर. मग आपला पॉईंट लोड किती आला, WL/2 आला. WL/2. हे कळलं का सगळ्यांना. काय केलं आपण, 1/2 बेस इंटू हाईट घेतलं फक्त. आणि लक्षात ठेवा इकडे ज्या ठिकाणी 90 डिग्री असतो, म्हणजे इकडे 90 डिग्री आहे, इथून तो L/3 वरती ऍक्ट होतो आणि इकडनं तो 2L/3 वरती ऍक्ट होतो. हे लक्षात ठेवा. 0 n कडनं तो सेंटर पर्यंत किती आहे 2L/3 आणि जिकडं 90 डिग्री आपला तिकडनं काय येईल तो L/3. मग आता काय करायचं, आता इथं काय व्हॅल्यूज दिलेले नाहीयेत, आपण डायरेक्टली काय करायचं, ही जी व्हॅल्यू आली WL/2 इकडनं किती हे L/3 आणि हा झाला तुमचा WL/2 आणि इकडे किती आपला तो 2L/3. किती 2L/3. हे लक्षात ठेवा. झाले. याला 6 मार्क आहे तुम्हाला. किती मार्क. आणखी एखादी व्हेरिएशन काय होऊ शकते त्याच्यामध्ये, की तुम्हाला कॉम्बिनेशन दिलेलं असेल, म्हणजे युडीएल आणि युव्हीएलचं कॉम्बिनेशन दिलेलं असेल. ओके. तुम्ही लगेच ड्रॉ करत राहा, पेन घ्या, पेन्सिल घ्या, लगेच लिहून टाका. म्हणजे परत व्हिडिओ तुम्ही टाइमपास होणार नाही. परत बघायचं आहे का तुम्हाला, नाही, एक वेळेस बघून घ्यायचं, लगेच पेपरवरती लगेच ते सगळं लिहून टाकायचं तुम्हाला. ओके. आता तिसरं काय येऊ शकतं रे, कॉम्बिनेशन येऊ शकतं. कॉम्बिनेशन म्हणजे काय, की तुम्हाला या ठिकाणी युडीएल आणि युव्हीएल पण येऊ शकतो. म्हणजे कसं, सपोज हा हिंज सपोर्ट आहे माझा आणि हा कोणता आहे रोलर सपोर्ट आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला असं कॉम्बिनेशन येऊ शकतं. कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं, की युडीएल आणि युव्हीएलचं कॉम्बिनेशन येईल असं. ओके. तुम्हाला असं दिलेलं असतंय, कन्वर्ट दिस कॉम्बिनेशन इनटू द पॉइंट लोड, असं पण येऊ शकतं.
आलेलं नाही पण येऊ शकतं, काही सांगता येत नाही. हा एल स्पॅन आहे. ओके, किंवा तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये पण बघा, बीमच्या न्यूमेरिकलला तुम्हाला असं न्यूमेरिकल येऊ शकतो, तर याची एफबीडी कशी काढायची बघा. सिमिलरली ह्या ठिकाणी तुम्हाला हा डब्ल्यू मीन असतो, किंवा आपण डायरेक्ट व्हॅल्यू घेऊ, म्हणजे सोपं जाईल, आणखी समजेल तुम्हाला. सपोज ही व्हॅल्यू आहे 2 किलो न्यूटन पर मीटर आणि ही टोटल हाईट दिली आपल्याला 7 किलो न्यूटन पर मीटर आणि स्पॅन देऊन टाकले आपल्याला 4 मीटर. एक्झामला पण तुम्ही डायरेक्टली असं व्हॅल्यू अजून करू शकता जर तुम्हाला डब्ल्यू मध्ये कन्फ्युजन होत असेल तर. ओके, चला मग आता काय करायचं, सर्वात पहिले इथून ही फिगर वेगळी करायची, म्हणजे वरचा पार्ट झाला युव्हीएल आणि खालचा पार्ट झाला माझा यूडीएल. बघा ही खालची स्ट्रीप जी ही स्ट्रीप ही कसली माझी यूडीएलची आहे आणि वरचा पार्ट कसला आहे माझा यूव्हीएलचा आहे. तर बघा मग सर्वात पहिले मी यूडीएल, मला माहिती आहे यूडीएलचं कसं करतो मी, यूडीएलला काय करतो, इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय स्पॅन. म्हणजे काय, हा यूडीएल आहे माझा, 2 इंटू किती करतो मी तो 4 करायचा, किती येईल तो 8, आणि तो 8 कुठे ऍड करायचा. आता बघा हिला किती रिॲक्शन असतात 2, ते 2 दाखवायचे असे, आणि याला किती रिॲक्शन असतात एकच. सपोज हा बी पॉईंट याला मी आर बी म्हणतो आणि हा ए वाय आणि हा माझा ए एक्स, ए पॉईंट म्हणू. हिंजला 2 रिॲक्शन आणि रोलरला एकच असते. ओके, चला मग आता काय करायचं बघा, इथून मी वेगळं केलं ते, ही जी स्ट्रीप आहे ही खालची स्ट्रीप यूडीएल आहे माझं, मग 2 इंटू 4 करायचं, किती येईल ते 8, आणि ते कुठे ऍक्ट आहे, 4चा सेंटर कितीला येईल 2 मीटर, कारण माझा यूडीएल कुठे ऍक्ट होतो सेंटरला. या ठिकाणी घ्या हा 2 इंटू 4, तुम्ही ते लिहून घ्यायचं वाटलं असतं व्यवस्थित. सुरुवातीला मी यूडीएल घेतला, यूडीएलची इंटेन्सिटी आली 2 इंटू 4, ते किती आलं 8 किलो न्यूटन. मग इथे लिहायचा तो 8 किलो न्यूटन. इज इट ओके. त्याच्यानंतर वरचा पार्ट आहे माझा यूव्हीएल. आता यूव्हीएलचं बघा, यूव्हीएल लक्ष समजा बाजूला काढून घ्यायचा असा, हे किती आहे 4, बघा हे किती एवढं 7 आणि हे किती आहे 2. 7 मधनं ही 2 व्हॅल्यू मायनस करायची, तुम्हाला ही हाईट भेटते, ती येईल तुमची 5 किलो न्यूटन पर मीटर, आणि हा स्पॅन आहे माझा 4 मीटर. आता मला माहिती याला मी कसं कन्वर्ट करतो, 1/2 बेस किती आहे माझा 4 आणि हाईट किती आहे 5, किती येईल ते 10 किलो न्यूटन. मग हा 10 जो आहे तो इथून म्हणजे 90 डिग्री पासून इथून L/3 वरती आणि इकडनं किती वरती 12/3 वरती. L/3 म्हणजे काय, हा 4 आहे, 4/3 करायचं जे असेल ते. 4/3 म्हणजे 1.33 येईल तुमचं, ते किती येईल 1.33. इथून L/3 वरती इथे ऍक्ट करतो असा, किती आला तो 10 किलो न्यूटन. हे अंतर किती आलं माझं L/3. L म्हणजे किती रे 4/3 करा, व्यवस्थित करा ते, L/3 करा. L किती टाकायचं फक्त 4/3 म्हणजे किती ते 1.33, आणि पुढचं डिस्टन्स काय करायचं टोटल किती माझं 4 मधनं हे मायनस करायचं, तुम्हाला आन्सर भेटून जाईल एवढं. अशी एबी ड्रॉ करायची सगळी. ओके, हा तुम्हाला थिअरीमध्ये नाही आलाय, परंतु याचे न्यूमेरिकल्स तुम्हाला आले. तुम्ही जर प्रिव्हियस इयरचा पेपर बघितला त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतं ते. ओके, हे झाले माझे सेकंड क्वेश्चन, राईट. ओके, नेक्स्ट अजून काय विचारतात बघा, डिफाईन झिरो फोर्स मेंबर इन ट्रस अँड व्हॉट आर द कंडिशन्स टू आयडेंटिफाय देम विथ अ स्केच. आता बघा याचा तुम्हाला 6 मार्कचा न्यूमेरिकल आलेला आहे ट्रस मध्ये. झिरो फोर्स मेंबर, झिरो फोर्स मेंबर. आता बघा झिरो फोर्स मेंबर म्हणजे काय असतं की एखादा जॉईंट असेल आणि त्या जॉईंट वरती 2 फोर्स असतील असे, किंवा 2 मेंबर असतील. पहिली कंडिशन काय माझी की एक जॉईंट आहे असा, या जॉईंट वरती असे 2 मेंबर्स आहेत, त्याच्यावरती कोणताही एक्सटर्नल लोड नाहीये, तर दोघं फोर्स माझे हे 0 होतात. मग ते मला ते वर्ड मध्ये लिहायचे, इफ जॉईंट कंटेन द 2 मेंबर्स, ओके, and there is a no external load on the joint, then both forces are 0. राईट, असं लिहायचं तुम्हाला ते. हे झालं पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन काय असते माझी, जी की महत्वाची आहे, एका जॉईंटला 3 मेंबर असतील असे. ठीक आहे, तुम्ही याचे डायग्राम्स काढायचे, अशी पण येऊ शकते ती, म्हणजे इथं काही लोड आहे का नाही, मग हा आणि हा काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. हे डायग्राम्स तुम्हाला काढायचे आहेत. आयडेंटिफाय, हा IMP क्वेश्चन घेऊन घ्या. आयडेंटिफाय झिरो फोर्स मेंबर. बरं, मी IMP म्हणतोय की तुम्हाला मेथड ऑफ जॉईंट सॉल्व्ह करताना तुम्हाला डायरेक्टली
हे ऍप्लिकेशन केल्यानंतर ट्रस्ट आपली 50% आपण डायरेक्टली 0 फोर्स मेंबरने सॉल्व्ह करू शकतो. लक्षात ठेवा. मग आता काय करायचं बघा, एका जॉईंटला किती 1 2 आणि 3 आणि 3 मधले 2 कसे पाहिजे, कोलिनियर पाहिजे, म्हणजे एका लाईन मध्ये पाहिजे. तर तिसरा फोर्स काय होईल माझी 0 होऊन जाईल. ओके, आपल्या भाषेत लिहायचं, इफ जॉईंट कंटेन्स 3 मेंबर्स आउट ऑफ इच 2 आर कोलिनियर देन थर्ड फोर्स इज 0. आणि डायग्राम काढायची अशी पण येऊ शकते ती. तिसरा फोर्स काय होईल माझा 0. हे डायग्राम तुम्हाला काढायचे आणि स्टेटमेंट लिहायचं आहे. ओके, पहिलं स्टेटमेंट काय होतं माझं, इफ जॉईंट कंटेन्स द 2 मेंबर्स ओके and there is a no external load on the joint then both forces are 0. Similarly ही कोणती आहे 2 फोर्स, ही आहे 3 फोर्स. If joint contains the 3 members 1 2 and 3 out of which 2 are collinear then third force is 0. राईट. आणि तिसरी कंडिशन असते माझी, ज्यावेळेस म्हणजे 4 फोर्सेसची परफेक्ट प्लस असेल तर, परफेक्ट प्लस जर आली, जसं ते काय तर इकडे घेऊ आपण, तिसरी कंडिशन कोणती रे आपली, 4 फोर्सेसची परफेक्ट प्लस जर आली तर जे अपोजिट मेंबर असतात ते इक्वल असतात. म्हणजे हा पी असेल तर हा पण पी घ्यायचा, हा टेन्शन मध्ये हा पण टेन्शन मध्ये घ्यायचा, आणि हा क्यू असेल तर हा पण क्यू घ्यायचा, म्हणजे ते काहीतरी व्हॅल्यू राहील. आणि हा कॉम्प्रेशन तर हा पण कॉम्प्रेशन दाखवायचा. म्हणजे इफ जॉईंट कंटेन द 4 मेंबर्स किंवा 4 फोर्सेस देन अपोजिट मेंबर्स आर सेम असं लिहून यायचं. हे लक्षात ठेवा. मग हा पण एक क्वेश्चन आलाय तुम्हाला, किती मार्क आला तो 4 मार्क्ससाठी आलेला आहे. याच्या डायग्राम ड्रॉ करायच्या आणि स्टेटमेंट लिहायचं तुम्हाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता. हा थेरॉटिकल पार्ट, याचे मार्क्स तुम्हाला फिक्स भेटले पाहिजे. आणखी एक क्वेश्चन कोणता असतो रे, परफेक्ट ट्रस्ट म्हणजे काय, इम्परफेक्ट म्हणजे काय, किंवा एक्सप्लेन असं म्हटलं त्यांनी बघा, एक्सप्लेन 2j - 3 इज लेस दॅन m. बघा, जर ही कंडिशन असेल म्हणजे याचा अर्थ काय, m ग्रेटर दॅन 2j - 3, याला म्हणतो आपण रिडंडंट ट्रस्ट. ज्याच्यामध्ये मेंबरची व्हॅल्यू जास्त राहते 2j - 3 पेक्षा, त्याला म्हणायचं रिडंडंट ट्रस्ट. ओके, त्याच्यानंतर आणखी काय म्हटलं त्यांनी, m इक्वल टू उलट केलं त्यांनी फक्त 2j - 3 इक्वल टू m, हिला म्हणायचं परफेक्ट ट्रस्ट. हिला काय म्हणायचं, परफेक्ट ट्रस्ट. आणि 2j - 3 मोठा आहे कोणापेक्षा, मेंबरपेक्षा, तर हिला म्हणायचं डिफिशियंट, म्हणजे मेंबरची कमतरता आहे, याला म्हणायचं मग डिफिशियंट ट्रस्ट. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, एक्सप्लेन म्हटले मग तुम्हाला डायग्राम्स पण काढावे लागतील, लक्षात ठेवा. म्हणजे याची डायग्राम, याची डायग्राम, याची डायग्राम. ओके, आता बघा, चेक करायचे व्यवस्थित. कोणती पण एक ट्रस्ट सिंपल काढून घ्यायची अशी. ही ट्रस्ट काढली मी अशी. ऑलवेज इकडे हिंज घ्यायचं आणि इकडे रोलर घ्यायचं असं, म्हणजे नंबर ऑफ रिएक्शन आहे तुमच्या काय राहतील रे. ऑलरेडी बघा फॉर्म्युला काय 2j - r असतो, त्याने 2j - 3 सांगून दिले. याचा अर्थ काय की इकडे हिंज आणि इकडे रोलर आहे, म्हणजे हिंजला किती रिएक्शन 2, रोलरला किती असते 1, म्हणजे नंबर ऑफ रिएक्शन तर ऑलवेज किती राहतील 3 राहतील. ओके, हा. आता इक्वेशन बघा, इक्वेशन सर्वांसाठी हेच आहे माझं, m इक्वल टू 2j - 3. नंबर ऑफ मेंबर काउंट करा, 1 2 3 4 5 6. ओके, 6 मेंबर आहेत. हा पूर्ण एक मेंबर घ्यायचा असा, हा पण एक पूर्ण मेंबर घ्यायचा. 2 इंटू जॉईंट्स काउंट करा, 1 2 3 4. हा मधला जॉईंट नसतो, मग किती आले ते 4 - 3, मग किती आलं ते 2 इंटू 4 8 8 - 3 5, म्हणजे 6 इक्वल टू 5 आलं. याचा अर्थ काय, m मोठा आला, म्हणजे m ग्रेटर दॅन 2j - 3 आला. अशी कोणती ट्रस्ट आहे आपली m ग्रेटर दॅन वाली, पहिलीच. हिला म्हणायचं मग रिडंडंट ट्रस्ट. कोणतं म्हणायचं, रिडंडंट ट्रस्ट. ओके,
चेक करून घ्यायचं. नंतर काय करायचं, हा एक मेंबर काढून घ्या, 30 ट्रस फिरवायची फक्त. चला आता काउंट करा. आता काय येईल ते सेम इक्वेशन अप्लाय करा. m इक्वल टू काय 2j मायनस 3 करा. नंबर ऑफ मेंबर किती येतील आता 1 2 3 4 5. नंबर ऑफ मेंबर किती आले 5. जॉईंट्स किती आहेत 4च आहेत. ओके आणि किती आलं 3. मग आता आलं माझं 5 इक्वल टू 5. याचा अर्थ काय, ही कोणती ट्रस आहे मग सिंपल परफेक्ट ट्रस. इथं नाव द्यायचं फक्त मग परफेक्ट ट्रस. परफेक्ट ट्रस समजतंय. ओके आता हा पण एक मेंबर काढून टाकायचा. हे झालं. आता हा जो मेंबर काढला मी, हा मेंबर काढून टाकू. आता आता काउंट करा, परत इक्वेशन अप्लाय करा. m इक्वल टू 2j मायनस 3. m किती आता 4 1 2 3 4 इक्वल टू 2 इंटू जॉईंट्स किती रे 1 2 3 4 आणि हे किती -3 म्हणजे 4 इक्वल टू किती आला आता 5. म्हणजे m कमी आहे आता. म्हणजे कोणती डिफिशियंट ट्रस. बघा मी एकच ट्रस काढली आणि एकाच ट्रसने फक्त मेंबर काढत चालले. पहिल्या याच्यात दोघं क्रॉस होते, एक काढला. पहिली क्रॉसवाली आली होती रिडंडंट, दुसरी आली आपली कोणती परफेक्ट आणि नंतर आली डिफिशियंट. ओके सगळ्यांनी व्यवस्थित ड्रॉ करा. ते व्हिडिओ परत बघा वाटलं तर. IMP क्वेश्चन सगळे. ओके चला आता ही थिअरी मोस्टली तुम्हाला येऊ शकते. आणखी एक क्वेश्चन असतो की 2 फोर्स मेंबर आणि 3 फोर्स मेंबर म्हणजे काय, फ्रेम मधला पार्ट आहे. हा पण प्रत्येक एक्झामला आलेला आहे. 2 फोर्स मेंबर नावातच आहे. ज्या मेंबरवरती 2 फोर्स असतील, इक्वल आणि अपोजिट असतील आणि ते कोलिनियर असतील त्याला म्हणायचे 2 फोर्स मेंबर. ज्या मेंबरवरती 2 फोर्स असतील आणि दोघं फोर्स हे माझे कोलिनियर असतील आणि इक्वल आणि अपोजिट असतील त्याला म्हणायचं 2 फोर्स मेंबर. म्हणजे कसं की हा एक मेंबर आहे, डायग्राम ड्रॉ करायची, डेफिनेशन जे बोललं ते लिहून टाका आणि त्याच्यावरती सपोज हा टेन्शन आहे तर हा पण काय रे टेन्शन मध्ये. सिमिलरली हा एक मेंबर दाखवायचा, त्याच्यावरती असं कॉम्प्रेशन दाखवा, हा पण कॉम्प्रेशन दाखवा, सी आणि हा सी, त्याला म्हणायचं 2 फोर्स मेंबर. डेफिनेशन व्यवस्थित लिहू शकतात, बुकमध्ये पण डेफिनेशन आहेत. काय डेफिनेशन असते बघा, अ मेंबर विच इज सब्जेक्टेड टू 2 इक्वल अपोजिट अँड कोलिनियर फोर्सेस. बोललो तुम्हाला मी तेच की जो मेंबर असेल त्याच्यावरती इक्वल अपोजिट आणि कोलिनियर फोर्स असतील दॅट इज कॉल्ड ॲज द 2 फोर्स. आणि अलॉंग द ॲक्सिस म्हणजे काय की अलॉंग द ॲक्सिस म्हणजे सेंटर मधनं असं, याला अलॉंग द ॲक्सिस म्हणायचं. हे लक्षात ठेवा. ओके हे झालं डेफिनेशन. आणि सेकंड पार्ट जो आहे आपला तो आहे मल्टी फोर्स मेंबर. जी फ्रेम असते आपली ती फ्रेम काय असते रे मल्टी फोर्स मेंबर असते. मल्टी म्हणजे काय जास्त फोर्स असते त्याच्यावरती. कसे असतील जास्त. म्हणजे सिम्पली तुम्ही डेफिनेशन स्वतःहून तयार करू शकता. द मेंबर विच इज सब्जेक्टेड टू द नंबर ऑफ फोर्सेस मीन्स मोर दॅन 3 किंवा मोर दॅन 2 म्हणजे 2पेक्षा जास्त असतील, 3 4 5 किती पण राहू शकतात, त्याच्यावरती कपल पण राहू शकतं. आणि एक असा मेंबर घ्यायचा त्याच्यावरती कशीही फोर्स दाखवा अशी, ते फक्त अलॉंग द ॲक्सिस नसतील, अलॉंग द ॲक्सिस नसतील म्हणजे ॲक्सिस मधनं पास होणार नाही आणि तर कपल असं राहू शकतं. मग तुम्ही फ्रेमची डायग्राम पण घालली, तुम्हाला दिलेली एक्झाम्पल मधलीची डायग्राम पण घालली, तेच तुमचं एक्झाम्पल कसलं आहे रे मल्टी फोर्स. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे ट्रस आहे. ट्रस काय असते आपली 2 फोर्स मेंबर असते आणि ही जी असते फ्रेम ही आपली मल्टी फोर्स मेंबर असते. ओके एवढी थिअरी तुम्हाला करायची आहे मेकॅनिक्स मध्ये, हे लक्षात ठेवा. याच्या बाहेर काही थिअरी बनणार नाहीये. ओके हा झाला आपला थिअरीचा पार्ट. ओके होप सरांना समजलं असणार. आणि व्हिडिओ परत बघा आणि व्यवस्थित थिअरीचे सगळे मार्क्स घ्या. कारण बघा स्टॅटिक्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये पण थिअरी, 2 मध्ये पण थिअरी, 3 मध्ये पण थिअरी आणि 4 मध्ये पण थिअरी. लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट समजून घ्या की क्वेश्चन नंबर 1 हा मोस्टली फिरतोय आता सध्या. म्हणजे आपल्याला जे एक्सपेक्टेड क्वेश्चन असतो सर्क्युलर बॉडीचा तो येत नाही लॅमेज थेरम. म्हणून क्वेश्चन नंबर 2 कडे पण जा. म्हणजे तुम्हाला काय ते थिअरी 4 मार्कची, पेस फोर्स पण सोपा राहतो आणि बीमचा पण क्वेश्चन सोपा राहतो. म्हणून क्वेश्चन नंबर 2 पण बघा. ओके पहिला क्वेश्चन मध्ये तुम्हाला येत असेल कॉन्करंट फोर्स सिस्टीम, पेस फोर्स, इथं काही नो इश्यू, पण तरी पण क्वेश्चन नंबर 2 बघून घ्या. ओके आणि चौथा क्वेश्चन अटेम्प्ट करा. मेथड ऑफ जॉईंट आणि फ्रेम पण सोपी आहे. ज्यांना फ्रेम येत नसेल त्यांनी एक वेळेस
आपले लेक्चर झाले असतील ते बघा, किंवा फ्रेमचा व्हिडिओ असेल आपल्या युट्यूबला तो पण बघू तुम्ही शकतात. ओके, चला आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे की डायनॅमिकचे क्वेश्चन पोरांना कळत नाही की एक्झॅक्ट आपण कोणत्या वेने सॉल्व्ह करायचं. मोस्टली तुम्हाला 7वा आणि 8वा क्वेश्चन कळत नाही की नेमकं सॉल्व्ह कसं करायचं. आता मी तुम्हाला डायनॅमिकचे काही ट्रिक्स सांगतो, ते लक्षात ठेवा. डायनॅमिक्स स्टॅटिक सर्वांना कळतं की हा बीमचा क्वेश्चन आहे, हा लॅमिकचा क्वेश्चन आहे, हा ट्रसचा क्वेश्चन आहे, हे सगळ्या सर्वांना कळतं. परंतु डायनॅमिक्समध्ये नेमकं क्वेश्चनच कळत नाही. कारण डायनॅमिक्सला पोर काय करतात, स्किप करायचा प्रयत्न करतात. युनिट 1, 3 आणि 4 वरती पेपर काढण्याचा प्रयत्न करतात. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचे क्रिटिकल आहेत, असं काही करू नका. ओके, अजून तुमच्याकडे 2 दिवस आहेत आणि सोपे टॉपिक आहेत, ते टॉपिक करा मी जे तुम्हाला सांगतोय आज. डायनॅमिक जे आहे, डायनॅमिक्स तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट जे तुम्हाला, जस्ट मिनिट, हो बाय. चला, डायनॅमिक्स मध्ये काय असतं की आपल्याला युनिट नंबर 5 जे असतं त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ते व्हेरिएबल ऍक्सेलरेशन. पहिलाच क्वेश्चन कंपल्सरी असतो. व्हेरिएबल ऍक्सेलरेशन सोपा असतो. नॉर्मल इंटिग्रेशन आहे, नॉर्मल डेरिव्हेटिव्ह, फक्त कंडिशन्स तुम्हाला अप्लाय करायचे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिले की a = -6 × t² असं दिलेले. ओके, न्यूमेरिकल कसं ओळखायचा, ऍक्सेलरेशन हे टीचं फंक्शन आहे, समजून घ्यायचं की व्हेरिएबल ऍक्सेलरेशन आहे. या ठिकाणी मी कायनॅमॅटिक इक्वेशन अप्लाय करू शकत नाही, जे की आपण 3 इक्वेशन वरती पूर्ण डायनॅमिक समजतो. कोणतं, s = ut + 1/t², v² = u² + 2s आणि v = u + ct. असं नाहीये. व्हेरिएबल ऍक्सेलरेशन ऍप्लिकेबल नाही, तिघं इक्वेशन ऍप्लिकेबल नाहीये, ते लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला, आणि क्वेश्चन नंबर 5चा ए राहतो रे, म्हणून सोपं आहे, लगेच कळतं. किंवा क्वेश्चन नंबर 6चा पण ए तुम्हाला हाच राहतो, म्हणून लगेच कळतं की हा व्हेरिएबल ऍक्सेलरेशनचा क्वेश्चन आहे. ओके, हे 3 इक्वेशन त्याच्यामध्ये आपलं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असतं, हे लक्षात ठेवा. इथे व्हेरिएबल नाव दिले मी, व्हेरिएबल ऍक्सेलरेशन ए इज द फंक्शन ऑफ टाइम आहे. किंवा तुम्हाला एक्सचं इक्वेशन गिवन असेल, x = t² + 2t + 4 असं काही दिलेलं असेल. आता सुरुवात कशी करायची, सर्वात पहिले काय करायचं की न्यूमेरिकल समजून घ्या पहिले की विचारलेलं काय आहे. 3 पार्ट करायचे. किती पार्ट करायचे, 3 पार्ट करा. 3 पार्ट मध्ये बघा, सर्वात पहिले तुम्हाला गिवन काय आहे, म्हणजे हे जे गिवन असतं हे इक्वेशन लिहून घ्यायचे. तर सेकंड थिंग, त्याच्यानंतर गिवन कंडिशन बघा. 100% तुम्हाला कंडिशन दिलेल्या असतात. कोणताही पेपर घ्या तुम्ही, तुम्हाला कंडिशन्स गिवन असतील. काय असतं बघा, आता एक मी क्वेश्चन घेतो. The motion of the particle a = t³ - 3t² + 5, where a is the acceleration in meter per second square, t in the second. The velocity of the particle at t = 1 second. म्हणजे दिलेलं असतं बघा, जर माझा t 1 असेल तर v दिलेला आहे मला 6.25. ओके, आणि डिस्प्लेसमेंट पण देऊन टाकले, x किती दिले मला 8.8 मीटर. ही कंडिशन आहे. आणि फाइंड इथले तिसरा पार्ट काय करायचा, फाइंड वाला करायचा. तिसरा पार्ट काय करायचा, फाइंड. हे गिवन कंडिशन आहेत, हे दिलेलं असतं सर्व, तुम्हाला फक्त नीट रीड करायचं आहे. आणि फाइंड काय करायचं तुम्हाला, फाइंड डिस्प्लेसमेंट म्हणजे x फाइंड करायचं आहे. फक्त मी एक्झाम्पल घेतलं एक, ते फाइंड डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. फाइंड डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी केव्हा, जेव्हा तुमचा टी काय दिलेला असेल, 2 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद काही दिला असेल. एकदम सिंपल आहे. हा, याचे 6 मार्क कोणाचे जायला नको, प्रॅक्टिस करा चांगली सगळ्यांनी. मग काय करायचं, हा ए ला कसं लिहायचं रे, a = -6t². ए ला मी कसं लिहू शकतो, dv/dt लिहायचं. आणखी एक गोष्ट, ए गिवन असेल तर इंटिग्रेशनने सुरुवात करायची, आणि जर x गिवन असेल तर डेरिव्हेटिव्हने सुरुवात करायची. कळलं का, ए गिवन असेल तर इंटिग्रेशन करायचं, म्हणजे हा इकडे मल्टिप्लाय करा. ओके, इंटिग्रेशन ऑफ dv = इंटिग्रेशन ऑफ -6t² आणि हा dt इकडे मल्टिप्लाय करा, असं करायचं. याचं इंटिग्रेशन घ्यायचं v,
याचं घ्यायचं -6 इंटू टी स्क्वेअरचं काय तुमचं t³/3. एक सिंपल एक्झाम्पल घेतले मी. आणि कॉन्स्टंट घ्यायचा c1. पहिलं इंटिग्रेशन आहे म्हणून कॉन्स्टंट घ्यायचा c1. आता चेक करायचं लगेच की v आणि t ची कंडिशन घेऊन आहे का बघायचं इथं. बरोबर आहे, v किती आहे 6.25 आणि t किती आहे 1 आहे. लगेच टाकून द्यायचं. नसेल गिवन तर राहू द्यायचं आणि पुढे लगेच परत इंटिग्रेशन घ्यायचं. v ला कसं लिहायचं dx/dt लिहायचं. v ला कसं लिहायचं dx/dt. परत इंटिग्रेशन घ्यायचं. x चं इक्वेशन येईल. परत चेक करायचं x आणि t ची कंडिशन. 100% कंडिशन गिवन असेल. फक्त कंडिशन टाकायच्या. c1 c2 फाइंड करायचा. सेकंड इंटिग्रेशनला तुमचा c2 येईल. पहिल्या इंटिग्रेशनला c1 येईल. हा क्वेश्चनचे 6 मार्क सगळ्यांनी फायनल करा. नसेल येत तर आज बघा सगळ्यांनी आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 5 चा ए आणि 6 चा पण ए हाच राहतो मोस्टली. पुढचं ओके, हा फक्त आपले हे कसं आहे तुम्हाला मी सांगतोय की नेमकं सॉल्व्ह कसं करायचं, नाही तर लेक्चर खूप मोठं होऊन जाईल आपलं. हा, आता मोशन अंडर ग्रॅव्हिटी. वाय मोशन मध्ये असतो ऑब्जेक्ट माझा. सिंपल एक टावर असतो, टावरवरून ऑब्जेक्ट वरती फेकतो किंवा खाली फेकतो. ओके, किंवा हाईट फाइंड करायची आहे, टावरची हाईट दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसल्या समजून घ्यायचं की मोशन अंडर ग्रॅव्हिटीने सॉल्व्ह करायचं. मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये वाय मोशन असतं लक्षात ठेवा. आणि इक्वेशन ऍप्लिकेबल आहे आपले कोणते v = u ± gt. v² = u² ± 2gs. फक्त a रिप्लेस बाय g करा आणि s = ut ± 1/2 gt². ओके, आता याला पण साइन कन्व्हेन्शन यूज करा. सपोज एक टावर आहे असा आणि इथून ऑब्जेक्टने असा प्रोजेक्ट केला राईट, आणि ही हाईट दिली मला s, असं काहीतरी दिलेलं आहे मला. तर मी हा ऑब्जेक्ट असा प्रोजेक्ट केला, त्यांनी मला अशी टोटल हाईट फाइंड, टोटल टाइम ऑफ फ्लाइट फाइंड करायचं. म्हणजे ऑब्जेक्ट वर पण जाईल आणि खाली पण येईल, याला टोटल टाइम ऑफ फ्लाइट म्हणायचं. तर काय करायचं रे, इथं ऍक्सिस टाकून घ्यायची. तर आपण प्रोजेक्शन घेतलं तिथे ऍक्सिस टाकून घ्यायचा, हा x ऍक्सिस. वरच्या क्वांटिटी पॉझिटिव्ह घ्यायच्या, खालच्या क्वांटिटी निगेटिव्ह घ्यायचा. याचा फायदा काय राहतो, तुम्हाला इक्वेशन डबल वापरायची गरज नसते. तुम्ही डायरेक्टली टोटल टाइम ऑफ फ्लाइट फाइंड करू शकता. असं जर तुम्ही साइन कन्व्हेन्शन वापरलं तर म्हणतोय मी. ओके, अदरवाईज तुम्हाला ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पण डबल इक्वेशन अप्लाय करायचं, मग ऍडिशन करायचं. असं करण्यापेक्षा जिथून आपण प्रोजेक्ट करतोय ऑब्जेक्ट तिथे ऍक्सिस टाकून घेत जा आणि ऍक्सिस टाकल्यानंतर वरच्या क्वांटिटी पॉझिटिव्ह घ्या आणि खालच्या क्वांटिटी निगेटिव्ह घ्या. ओके, मोशन अंडर ग्रॅव्हिटी पण सोपा पार्ट आहे, अवघड नाहीये, लक्षात ठेवा. ओके, तो एक कोणता क्वेश्चन बघा. टावर असतो असा, एक वरून ऑब्जेक्ट येतो आणि एक खालून पण ऑब्जेक्ट असतो. म्हणजे सायमल्टेनियसली आपण ऑब्जेक्ट थ्रो करतो. बघा हा न्यूमेरिकल सगळ्यांनी करून घ्या, सोपा आहे तो. वरून एक ऑब्जेक्ट थ्रो करतो आणि खालून पण एक ऑब्जेक्ट आपण हे करतो आणि दोघं कुठं क्रॉस होतील एकमेकांना, तो पण एक क्वेश्चन तुम्ही IMP म्हणून करू शकता. त्याच्यानंतर आणखी 1005 चा बी. इथं आणखी मोशन अंडर ग्रॅव्हिटीने आलं तर कोण येईल मग, UM आणि UAM. युनिफॉर्म मोशन आणि युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. UM म्हणजे काय, स्पीड कॉन्स्टंट, वेलॉसिटी कॉन्स्टंट असते. आणि UM म्हणजे काय असतं, ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असतं. राईट, एकदम सिंपल न्यूमेरिकल असतो. कार स्टार्ट फ्रॉम रेस्ट वगैरे, किंवा बस, किंवा एखादा माणूस असेल तर बसला किंवा ओव्हरटॅक करेल, असे जे क्वेश्चन असतील, किंवा ऑटोमोबाईल व्हेकल असतील, हे सगळे क्वेश्चन तुमचे कुठे येतील, UM आणि UM मध्ये. कसं ओळखायचं ते इम्पॉर्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट म्हणजे काय, UM. आणि लक्षात ठेवा UM साठी आपल्याला एकच इक्वेशन आहे बाळांनो, कोणतं, S = V × T. युनिफॉर्म मोशन असेल तर एकच इक्वेशन आहे आपल्याकडे, V × T. कसं ओळखायचं, वेलॉसिटी तुमची काय राहते, कॉन्स्टंट राहते. आणि UM साठी ठीक आहे, इक्वेशन ऍप्लिकेबल आपले ठीक आहे, इक्वेशन तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त बघायचं काय गिव्हन डेटा आहे. ओके, कधी कधी टाइम नसतो, मग टाइम इंडिपेंडेंट इक्वेशन अप्लाय करायचं आपण. ओके, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 5 चा बी. नंतर असतो PM म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन. सोपा पार्ट आहे आपण. चला आधी याचा हा तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी. प्रोजेक्टाईल मोशन. ओके, 2 मिनिटं पाणी पिऊ द्या मला. बघा पीएमचं काय राहतं,
प्रोजेक्टाईल मोशन याच्यात काय असतं की दोन पार्ट असतील की नेमकं आयडेंटिफाय कसा करायचा न्यूमेरिकल ते इम्पॉर्टंट आहे. मग पीएम मध्ये सगळ्यांनी हा ग्राफ लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांनो प्लेन बघा. सी द प्लेन. एरोप्लेन नाही फक्त प्लेन म्हणतोय मी की एसपी आहे की आयपी आहे ते बघायचं. म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन आहे की इन्क्लाइन प्लेन ते बघायचं. ओके. आयपी डायरेक्टली फॉर्म्युले अप्लाय करतो आपण. आयपीची काही गरज नाही आपल्याला. मोस्टली आपण कोणतं एचपी वरती फोकस करा. एचपी क्यू साठी. एचपी मध्ये पण दोन पार्ट आहेत. सेम लेवल आणि एक असतं डिफरंट लेवल. सेम लेवल म्हणजे काय असतं की सपोज इथून एक गोल्फर आहे असा कोणतरी उभा आहे असा. त्याने इथून असा ऑब्जेक्ट प्रोजेक्ट केला आणि इथं पडला तो असा. म्हणजे काय पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आणि पॉइंट ऑफ स्ट्रायकिंग हे दोघं सेम लेवलला आहेत. ह्याला सेम लेवल म्हणायचं. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आणि पॉइंट ऑफ स्ट्रायकिंग हे दोघं सेम लेवलला आहेत. त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायची. सर मग डायरेक्ट फॉर्म्युले कोणते? तीन फॉर्म्युले आपले. कोणते कोणते? टाइम ऑफ फ्लाइट 2u sin अल्फा बाय जी, नंतर हॉरिझॉन्टल रेंज आणि एक असतो आपला मॅक्सिमम हाईट. हे तीन फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत. टाइम ऑफ फ्लाइट, हॉरिझॉन्टल रेंज, ही जी असते रेंज असते हिला काय म्हणतो आपण रेंज, आणि ही असते आपली एच मॅक्स म्हणजे काय मॅक्सिमम हाईट. हे तीनच फॉर्म्युले हे तिघं फॉर्म्युले डायरेक्ट यूज करायचे. पण केव्हा यूज करायचे? ज्यावेळेस सेम लेवल असेल. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. सेम लेवल तुम्हाला कळतेच. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आणि पॉइंट ऑफ स्ट्रायकिंग दोघं सेम लेवलला असतील. डिफरंट लेवलला पण दोन पार्ट असतात. डिफरंट लेवलला पण किती असतात? दोन पार्ट. एक असतं एक्स वाय मोशन आणि एक असतं इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी किंवा पाथ इक्वेशन. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी किंवा पाथ मोशन. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी किंवा पाथ इक्वेशन. एक्स वाय मोशन म्हणजे काय? एक्स वाय मोशनचा मिनिंग असतो की ज्या ठिकाणी तुम्हाला टाइम गिवन असेल, एकदम महत्वाचा पार्ट आहे, टाइम गिवन असेल तर एक्स वाय मोशन कडे जा. आणि जर टाइम गिवन नसेल तर इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी अप्लाय करायचं. y इक्वल टू एक्स टॅन अल्फा मायनस जी एक्स स्क्वेअर अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा. हे इक्वेशन अप्लाय करायचं. याच्यामध्ये टाइमचा काही संबंध नाहीये. टाइम इंडिपेंडेंट क्वेश्चन आला तर डायरेक्टली इकडे जायचं. हा पण आयएमपी बाड करून घ्या. याच्यावरती कंपल्सरी एक क्वेश्चन असतो. मग आता बघा सिंपल टेक्निक लक्षात ठेवायची. y x आणि अल्फा माहिती असेल म्हणजे बघा चार गोष्टी आहेत. एक कोण आहे y, एक आहे x, एक आहे अल्फा, एक आहे u वेलोसिटी. चार मधून मला तीन गोष्टी माहिती असतील तर इकडे जायचं. चार मधून किती गोष्टी माहिती पाहिजे? मला तीन गोष्टी माहिती पाहिजे. तर आपण डायरेक्टली y इक्वल टू एक्स अल्फा मायनस जे स्क्वेअर अपॉन 2u स्क्वेअर कॉस अल्फा कडे जायचं. एवढं कळलं का? ओके. मग आता त्याच्यानंतर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. सहाव्यामध्ये काय येईल तुम्हाला परत? हेच आपलं कोणतं व्हेरिएबल ऍक्सेलेरेशन. 5च सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा म्हणजे सहाव्याकडे जायची गरज नाही. व्हेरिएबल ऍक्सेलेरेशन, त्याच्यानंतर इथं तुम्हाला इथं कर्व्हिलिनियर मोशन. कर्व्हिलिनियर मोशन. आता कर्व्हिलिनियर मोशन जे असतं याच्यामध्ये पण तुम्हाला काय असतं बाळांनो? नॉर्मल टेंजेन्शियल an आणि at. नॉर्मल आणि टेंजेन्शियल ऍक्सिसचा एक न्यूमेरिकल असतो. सोपा असतो. an चा फॉर्म्युला असतो आपला v स्क्वेअर बाय रो. ज्या ठिकाणी तुम्हाला रेडियस हा वडील समजून घ्यायचं की माझं ते कर्व्हिलिनियर मोशन आहे. कोणतं आहे? कर्व्हिलिनियर मोशन. आपण कुठे आहे आता? क्वेश्चन नंबर 6 मध्ये आहोत. कर्व्हिलिनियर मोशन an इक्वल टू काय असतं? v स्क्वेअर बाय रो. टोटल ऍक्सेलरेशन कसं काढायचं रे? an स्क्वेअर प्लस at स्क्वेअर ने काढायचं. हे लक्षात ठेवा. दिलेलं ऍक्सेलरेशन न्यूमेरिकल मधलं ऑलवेज at असतं. लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी हे इक्वेशन अप्लाय करेल v इक्वल टू u प्लस at असतं आपलं, तर ह्या ठिकाणी ऍक्सेलरेशन घेताना कोणतं घ्यायचं? टेंजेन्शियल घ्यायचं आहे, नॉर्मल घ्यायचं नाही. हे लक्षात ठेवा. आणि an इक्वल टू v स्क्वेअर बाय रो असतो. याच्यावरती एक कंपल्सरी 6 मार्क्सचा एक न्यूमेरिकल असतो.
ओके, कोणत्याही क्वेश्चन पेपर तुम्ही बघा, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे झालं माझं क्वेश्चन नंबर 5 आणि 6. एवढा पार्ट पण केला तर तुमचा क्वेश्चन 3 मधून 2 तर 100% तुम्हाला 12 मार्क भेटणार आहेत. अटेम्प्ट 3च्या 3 होतील कधी कधी पेपर चांगला पडला तर. ओके, एवढं टॉपिक करा. म्हणजे कोणते कोणते व्हेरिएबल ॲक्सेलरेशन, मोशन अंडर ग्रॅव्हिटी, यूएम आणि यूएम, कर्व्ह मोशन, एवढे पार्ट करा. तुमचा क्वेश्चन नंबर 5 आणि 6 100% होऊन जाईल. ओके, आणि पीएम राहिला अजून 5 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. आता मेन जे आपलं ते 7 आणि 8, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये तुम्हाला करायचं काय आहे. 7 आणि 8 बघा, मला तरी वाटतं की सगळ्यांनी जास्त डोकं लावायचं नाही. वर्क एनर्जी प्रिन्सिपल करून घ्या. वर्क एनर्जी प्रिन्सिपल काय असतं? वर्क एनर्जी प्रिन्सिपल, वर्क डन इक्वल टू काय असतं आपलं? चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्क डन 4 प्रकारचे असतात. कोणते कोणते असतात? पहिलं असतं वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स. जी पण बॉडी दिलेली, जो पण ब्लॉक दिलाय, ब्लॉकचं न्यूमेरिकल असतं बघा, त्याला 4 प्रश्न तुम्ही करायचे. ओके, तुम्ही करायचे 4 प्रश्न की तुझ्याकडे बाबा वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स आहे का? असेल तर मी घेईल, नाही तर घेणार नाही. वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स आहे का? मग त्याचा फॉर्म्युला असतो F × S, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केलाय त्या डायरेक्शनला ऑब्जेक्ट गेला तर समजून घ्यायचं की पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे आणि वर्क डन पण पॉझिटिव्ह घ्यायचं. हा झाला पहिला प्रश्न. सेकंड क्वेश्चन असतो आपला की वर्क डन बाय एनी ग्रॅव्हिटी आहे का चेक करायचं. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी 3 टाइपचे प्लेन असतील. HP असेल तर 0 घेऊन टाका डायरेक्टली. HP ला हाईट नसते. आपला फॉर्म्युला असतो MGH. काय फॉर्म्युला असतो? MGH, व्हर्टिकल प्लेनचा. मला हाईट लागते, व्हर्टिकल प्लेनला हाईट भेटते, HP ला हाईट भेटत नाही. HP ला 0 घ्या. आणि एक असतो IP, इन्क्लाइन प्लेनचा फॉर्म्युला काय असतो माझा? आय थिंक MGS sin थिटा हा फॉर्म्युला असतो. बरोबर आहे, MGS sin थिटा. वर्क डन बाय काय आहे? ग्रॅव्हिटी. सेकंड प्रश्न करायचा ऑब्जेक्टला. तिसरा प्रश्न काय असतो? तिसरा प्रश्न असतो वर्क डन बाय फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स हे ऑलवेज निगेटिव्ह असतं बाळांनो. त्याचा फॉर्म्युला असतो -μk MGS cos थिटा. हा IP साठी झाला, इन्क्लाइन प्लेन साठी. आणि फक्त -μk MGS हा कोणासाठी राहील? व्हर्टिकल आपल्या याचे नॉर्मल प्लेन साठी. व्हर्टिकल प्लेन असेल किंवा हॉरिझॉन्टल प्लेन साठी -μk MGS. ओके, प्लेन असं राहील किंवा असं राहील. असं म्हणजे इन्क्लाइन असेल तर हा फॉर्म्युला अप्लाय केला, आणि नॉर्मल प्लेन असेल आपलं व्हर्टिकल किंवा HP असेल त्यावेळेस तुम्ही हा अप्लाय करा. त्याच्यानंतर चौथं असतं आपलं स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स, स्प्रिंगला काय? 1/2 K × x1² - x2². आता आपण मला काय यूज करायचं? ज्यावेळेस मास आणि ऑब्जेक्ट हे एकमेकांना कनेक्ट नसतील तेव्हा वापरायचा. आणि एक असतो कनेक्ट असतील. मग कनेक्ट असतील तर काय राहील? 1/2. आता K म्हणजे काय? स्टिफनेस तुम्हाला गिवन असतं न्यूटन पर मीटर मध्ये, 500 5000 काही दिलेलं असतं. x1 x2 म्हणजे काय? पहिल्या पोझिशन स्प्रिंगचं डिफ्लेक्शन, आणि हे सेकंड पोझिशन तुम्हाला दिलेलं असतं बघा. असा एक ऑब्जेक्ट आहे, दिसते का? आणि हा इथं असे काहीतरी दिलेलं आहे, इथं स्प्रिंग दिलेली असते अशी, आणि हा ऑब्जेक्ट आणि ही स्प्रिंग हे कनेक्ट नाही एकमेकांना. तुम्ही डायरेक्टली मी हा फॉर्म्युला न वापरता कोणता वापरायचा? -1/2 K × Δ² वापरायचा. हे तुमचं वेन मास आणि स्प्रिंग कनेक्ट असेल एकमेकांना त्यावेळेस हा वापरा. कनेक्ट असेल त्यावेळेस, आणि कनेक्ट नसेल त्यावेळेस हा वापरा. ओके, गोंधळ करू नका. हे 4 प्रश्न करायचे आहेत तुम्हाला ऑब्जेक्टला. वर्क एनर्जी प्रिन्सिपल पण सोपी आहे. पेंडुलमचा न्यूमेरिकल पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता बाय युजिंग द वर्क एनर्जी प्रिन्सिपल. लॉस इन PE पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू लॉस इन कायनेटिक एनर्जी. तुम्ही असं करू शकता. ओके, आणखी काही गोष्टी ते सांगतो तुम्हाला मी. हे झालं माझं वर्क एनर्जी प्रिन्सिपल. हा पार्ट करायचा आहे. IMP करून घ्या सगळ्यांनी. एक क्वेश्चन कंपल्सरी असतो याचा. आणि कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय? 1/2 mE². हे चेक करायचं फक्त. नंतर सगळ्यांनी इम्पल्स करून घ्या रे. इम्पल्सचे फुकटचे मार्क आहेत.
बॉलचे न्यूमेरिकल 2 बॉल दिलेले असतात, दोघे बॉल एकमेकांना काय होतील, स्ट्राईक होतील. डायरेक्ट सेंट्रल इम्पॅक्ट म्हणता याला, डायरेक्ट सेंट्रल इम्पॅक्ट. 3 टाईपचे इम्पॅक्ट असतील. एक असतो आपला इलॅस्टिक इम्पॅक्ट. इलॅस्टिकला ई ची व्हॅल्यू असते. ई म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. त्याचा फॉर्म्युला काय असतो आपला, v2 मायनस v1 अपॉन u1 मायनस u2 हा फॉर्म्युला असतो. इलॅस्टिक साठी ई 1 असतो. सेमी इलॅस्टिकला ई ची व्हॅल्यू असते आपली 0 to 1 मध्ये, आणि प्लास्टिक साठी ई ची व्हॅल्यू काय असते रे, 0. प्लास्टिक वरती क्वेश्चन कंपल्सरी एक्झामला आहे बघा. प्लास्टिकचा अर्थ काय असतो की 2 ऑब्जेक्ट एकमेकांमध्ये मर्ज होतील, कपल होतील, एम्बेड होतील. ओके, किंवा दोघांची व्हेलॉसिटी कॉमन होते, त्या पार्टला म्हणायचं प्लास्टिक. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अप्लाय करायचं तुम्हाला याच्यामध्ये. ह्या बॉलचे न्यूमेरिकल असतील, 2 बॉल असतील, एकमेकांना ते इम्पॅक्ट होतील, दोघं सेपरेट झाले तर आपला इलॅस्टिक किंवा सेमी इलॅस्टिक इम्पॅक्ट राहील. दोघं सोबत चालले, ओके, त्याला म्हणायचं प्लास्टिक इम्पॅक्ट. त्याला काय म्हणायचं, प्लास्टिक इम्पॅक्ट. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम काय असतं आपलं, एम ए यू ए प्लस एम बी यू बी इज इक्वल टू काय रे, एम ए व्ही ए प्लस एम बी व्ही बी. हा कोणासाठी, सेमी इलॅस्टिक आणि इलॅस्टिकसाठी. आणि प्लास्टिकसाठी काय असतो आपला एम ए यू ए आणि एम बी आणि यू बी इक्वल टू व्हेलॉसिटी कॉमन ठेवायची. इथं एकच व्हेलॉसिटी घ्यायची दोघांची, कारण इम्पॅक्ट झाल्यानंतर दोघं सोबत फिरतात, ते कपल होतात ते. बुलेटचा न्यूमेरिकल असेल किंवा मागच्या वेळेस तुम्हाला अर्थ बघा तो कसला, रोल रेड काय होतं, थांब एक मिनिट. प्रिवियस पेपर बघा, त्याच्यामध्ये आहे तुम्हाला की बघा असा पण एक ब्लॉकचा न्यूमेरिकल असतो. दिसेल का तुम्हाला, जाऊ दे. इथे ब्लॉकचा न्यूमेरिकल दिला असं डायरेक्टली म्हटलं असतं यूज वर्क एनर्जी प्रिन्सिपल. म्यू गिवन असेल तर 100% वर्क एनर्जी प्रिन्सिपल कडे जा. आता वर्क एनर्जी प्रिन्सिपल झाली आपली. इम्पल्स मध्ये तुम्हाला हे कळलं असेल की हा कसला न्यूमेरिकल आहे आपला, हा प्लास्टिक साठी आणि हा सेमी इलॅस्टिक आणि इलॅस्टिक वापरायचं तुम्हाला. आता आणखी याच्यामध्ये एक सिंपल क्वेश्चन असतो बघा, काय असतं, एक छोटासा बॉल असतो आणि तो इन्फानाइट मास म्हणजे एखाद्या फ्लोअर वरती असा आदळला तो, आणि सिम्पली हा पहिला इम्पॅक्ट म्हणजे पहिला बाउन्स, नंतर दुसरा बाउन्स असा असतं. ही असते ओरिजिनल हाईट. एकच इक्वेशन अप्लाय करा, याचे 5 मार्क एकदम फिक्स करा. हे पण येत नसेल तर मग परिस्थिती काय आपली अवघड आहे. हे करायला पाहिजे तुम्ही. ए इक्वल टू H2 बाय H1. 3 पार्ट असतील, हा ए, हा बी आणि हा सी. गिवन काय आहे ते बघायचं. ओरिजिनल हाईट ही पहिल्या बाउंडची हाईट, नंतर दुसऱ्या बाउंडची हाईट. क्वेश्चन कंपल्सरी असतं 5 मार्कला. आणि चेक काय, तुम्हाला काय करायचं, पहिले जे माहिती तिथं अप्लाय करायचं. सपोज मला इथली हाईट माहिती 2 मीटर, बरोबर आहे, आणि इथली पण हाईट माहिती 2 मीटर, इथली माहित नाहीये. ओके, तर मग ए ला अप्लाय करायचं इक्वेशन हे, तर ही असते H2 आणि हा असतो H1. ओके, याच्यानुसार तुम्हाला ही भेटेल. आणि ते काय करता परत की ही बाउंडची हाईट फाइंड करा. मग बी ला अप्लाय करायचं. मग आता मला ई माहितीच आहे, आणि बी साठी हा राहील H2 आणि हा राहील H1, आणि सिम्पली बघते व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे. असा पण क्वेश्चन कंपल्सरी 5 मार्कला आलेला आहे. ओके, आता इथं जे असतं आणखी एक असतं, हे 2 जर तुम्ही सॉल्व्ह केले तर माझ्या मते क्वेश्चन नंबर 7, 8 खूप झाला. आणि काही रोटेटिंग प्लॅटफॉर्मचे न्यूमेरिकल असतात, म्हणजे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. नाही येत तर सोडून द्या, ज्यांना येत त्यांनी सॉल्व्ह करा. कसं ओळखायचं, ऍक्सेलरेशनचा न्यूमेरिकल आहे. ऍक्सेलरेशनचा न्यूमेरिकल समेशन ऑफ एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन मध्ये जा. सगळ्या फोर्सेसची ऍडिशन इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ज्या डायरेक्शनला मोशन आहे त्या डायरेक्शनला मास इंटू ऍक्सेलरेशन अप्लाय करा. ओके, आता बघा न्यूमेरिकल्स 7 आणि 8 मध्ये 3 पार्ट आहेत. एक आहे वर्क एनर्जी प्रिन्सिपल, एक आहे इम्पल्स, आणि एक आहे बाळांनो आपला डी अल्बर्ट प्रिन्सिपल. डी अल्बर्ट प्रिन्सिपल हे 3 पार्ट आहेत. हे कसं ओळखायचं, आता मेन मला वाटतं दोघं करून घ्या. वर्क एनर्जी प्रिन्सिपल कशी ओळखायची, फोर्स असेल, मास असेल, वेलॉसिटी असेल, डिस्टन्स असेल आणि स्प्रिंग असेल तर वर्क एनर्जी प्रिन्सिपल अप्लाय करा. फोर्स, मास, वेलॉसिटी, स्प्रिंग. ओके, कुठे जायचं मग, वर्क एनर्जी प्रिन्सिपल. इम्पल्स मध्ये फोर्स, मास, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, टाइम. मेन काय इथं
टाइम, कारण इम्पल्स मध्ये काय असतं माझं फोर्स इंटू टाइम असते, लक्षात ठेवा. डी अनबड मध्ये पण फोर्स, मास, वेलॉसिटी, डिस्टन्स, परंतु या ठिकाणी टेन्शन वर्ड असतो, टी वर्ड असतो, हा लक्षात ठेवा. मग न्यूमेरिकल आयडेंटिफाय करताना असं लक्षात ठेवा. हे दोन व्यवस्थित करा सगळ्यांनी. हे येत नसेल कारण असा पण टाइम तुम्हाला स्टॅटिक्सला थोडा टाइम जास्त जातो. ओके. क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8 मधले 4 क्वेश्चन सॉल्व्ह करा. 24 मार्क्स घ्या, जास्त काही घेऊ नका, परंतु 100% पास व्हा यावेळेस. ओके. भरपूर जणांचं क्रिटिकल आहे. सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक. आजचं लेक्चर सगळ्यांना समजलं असणार. शेवटपर्यंत बघा, आपल्या मित्रांना शेअर करा. अजूनही आपण आपल्या यूट्यूब चॅनलला भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले, तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बिंदास इंजिनिअरच्या ॲपवरती मी मागचा प्रिव्हियस इयरचा पेपर सॉल्व्ह करून टाकलेला आहे, तोही तुम्ही चेक करू शकतात. ओके. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे, थेरी कशी लिहायची आहे. ओके. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू.